मराठवाड़ा मुक्ति संग्राम का दिन भी है, वो कार्यक्रम है। लेकिन मंत्रिमंडल की बैठक की मांग यहाँ के मराठवाड़ा के लोग इस वजह से करते हैं कि उनका ये उम्मीद रहती है कि सरकार मराठवाड़ा के ऊपर भी ध्यान दे करके, क्योंकि महाराष्ट्र के अंदर सबसे ज़्यादा दुर्लक्षित अगर कोई क्षेत्र है तो वो मराठवाड़ा है। पश्चिम महाराष्ट्र अपनी मनमानी कर लेता है, विदर्भ अपनी मनमानी कर लेता है। मराठवाड़ा के साथ हमेशा से ही सौतेला सुलूक रहा है। इससे पहले की जो कैबिनेट मीटिंग हुई थी वो 2016 के अंदर हुई थी, और 2016 के बाद अब 2023 को ये कैबिनेट मीटिंग हो रही है। महज चंद महीने इलेक्शन से पहले हमने 2 महीने पहले ही मुख्यमंत्री को एक पत्र लिखे थे और ये मांग किए थे कि यहाँ पर एक विशेष कैबिनेट मीटिंग ली जाए करके, और मराठवाड़ा के जो बहुत सारे प्रश्न है उसका निराकरण किया जाए करके। वो अब होने के लिए जा रहा है। लेकिन कैबिनेट मीटिंग का मतलब ये नहीं होता है कि महज आए यहाँ पर, पूरे शहर को चकाचक कर दे, चंद घंटों के लिए आप आए, करोड़ों रुपये का फजीता करें और वापस चले जाए, और यहाँ पर सिर्फ आश्वासनों की एक लिस्ट लंबी चौड़ी बनाकर यहाँ से निकल जाए। उनके जितने भी भक्त हैं वो तालियां बजाए, डांस करे, नाचे, गाए, हंसे कि देखो इतने क्या क्या चीज़ें हमारे को मिल गई है करके। अब हमने 2016 के अंदर जो कैबिनेट मीटिंग यहाँ पर हुई थी, उस कैबिनेट मीटिंग के अंदर क्या क्या फैसले लिए गए थे और उसमें से कितने काम हुए हैं, कितने काम को बिल्कुल शुरुआत ही नहीं हुई है, और कितने काम पूरी तरीके से भूल गए हैं। तो हमने इसके ऊपर पिछले कई दिनों से हम इसके ऊपर मेहनत कर रहे हैं। हर डिपार्टमेंट हेड से हम बात कर रहे हैं, जिन जिन डिपार्टमेंट के ताल्लुक से निर्णय लिए गए थे, और इस नतीजे के ऊपर पहुंचे हैं कि अब जब 16 तारीख के दिन ये मीटिंग होगी तो 16 तारीख की मीटिंग के अंदर आपको ये समझ में आएगा कि पूरा कैबिनेट यहाँ पर आएगा और बेहिसाब आश्वासन हमारे को देकर जाएगा। हम महाराष्ट्र सरकार से ये अनुरोध करेंगे कि आपकी कैबिनेट मीटिंग शुरू होने से पहले आप 2016 के जो वादे किए गए थे उसके ताल्लुक से हमको बताएं कि वो फैसले कहां तक पहुंचे हैं, और उसके बाद आपके नए झूठ का जो सिलसिला है, वो नए झूठ का सिलसिला है तो आप बाद में है तो उसको कैबिनेट मीटिंग के बाद ये कर लें। अब 2016 के अंदर जो कैबिनेट मीटिंग हुई थी उसमें कितना पैसा का प्रोग्राम्स ये किए गए थे, तो तकरीबन 49,000 करोड़, यानी कि तकरीबन 50,000 करोड़ रुपए की घोषणाएं की गई थी कि 50,000 करोड़ रुपए के यहाँ पर अलग अलग प्रोजेक्ट्स के लिए ये काम किए जाएंगे करके। अब आपको शुरुआत से हमने एक एक पॉइंट लिए हैं उसमें, और हम चाहेंगे कि हम ये सरकार को भी देंगे और सरकार ने इसके ऊपर एक एक पॉइंट वाइज अगर जवाब दे, और मैं आपके जरिए अनुरोध करना चाहूंगा कि ये हम आपको भी PDF के जरिए, ये पूरा है तो हम आपको दे रहे हैं, ताकि आप जब प्रेस कॉन्फ्रेंस में बैठेंगे तो उनसे एक एक पॉइंट आपके लिए हमने आसान करके दे दिए हैं कि हर एक ने एक एक भी अगर सवाल करा तो आपको पता चल जाएगा कि झूठ का कितना बड़ा पलीदा यहाँ पर है करके। सबसे पहला ये है कि औरंगाबाद विभागीय आयुक्तालय येथे सुसज्ज सभागृह स्वतंत्र प्रशासकीय इमारत, ये फैसला 2016 के अंदर लिया गया, और ये फैसले के अंदर कैबिनेट मीटिंग के अंदर ये फैसला लिया गया कि 40 करोड़ रुपए की बिल्डिंग डिविजनल कमिश्नर ऑफिस के अंदर बनाई जाएगी। और कितने महीने के अंदर बनाई जाएगी, तो 20 महीने के अंदर बनाई जाएगी। ये 2016 के अंदर फैसला लिया गया, 40 करोड़ रुपए उसको देंगे बोल के। आज की सद्य स्थिति क्या है कि वहां पर कोई बिल्डिंग नहीं बनी है, कोई पैसा उसके लिए सैंक्शन नहीं किया है। आज मजबूरी ये हो गई है कि कैबिनेट मीटिंग आज हमको स्मार्ट सिटी ऑफिस के अंदर लेनी पड़ रही है। अगर वो स्मार्ट सिटी ऑफिस भी नहीं रहता तो हो सकता है कि आमखास मैदान के अंदर कुर्सियां डाल के है तो बिठाना पड़ा होता उसमें। अगर जिस विभागीय क्षेत्र के लिए तुम आ रहे हैं, डिविजनल कमिश्नर ऑफिस के अंदर ये सारे फैसले लिए गए हैं, और झूठ वहीं से अगर शुरू हुआ कि हम यहाँ पर एक 20 महीने के अंदर एक 40 करोड़ रुपए की एक बिल्डिंग बनाएंगे, तो वो बिल्डिंग आज तक नहीं बनी है। दूसरा ये है कि तुम दूसरों का तो छोड़ दो, मैं विशेषकर भारतीय जनता पार्टी के तमाम नेताओं से, 2 केंद्रीय मंत्री है, एक राज्य के मंत्री है, यहाँ पर गोपीनाथ मुंडे साहब का क्या योगदान रहा है भारतीय जनता पार्टी को बढ़ाने के अंदर, ये इसके अंदर कहीं पर भी कोई दुमत नहीं है। हमारे राजनीतिक पार्टी से नहीं है, हमारा मतभेद है,
लेकिन एक लोक नेता था, उनके नाम के ऊपर डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर मराठवाड़ा विद्यापीठा अंतर्गत लोक नेते श्री गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्राम विकास संस्था यानी कि नेशनल इंस्टीट्यूट गोपीनाथ मुंडे साहब के नाम के ऊपर बनाने का फैसला लिया गया था। 2016 के अंदर इसको ये टोटल जो नेशनल इंस्टीट्यूट था, बड़ी ही गाजे बाजे के साथ उसको कि क्या क्या कोर्सेज रहेंगे और नेशनल लेवल का इंस्टीट्यूट रहेगा, तो इसको 279 करोड़ रुपीस का ये प्रोजेक्ट था कि हम गोपीनाथ मुंडे साहब के नाम की एक नेशनल लेवल एक संस्था हम बनाने वाले हैं करके 2016 के अंदर। उसमें से 12 करोड़ रुपये 14 कोटीलाच मंजूरी देण्यात आली, यानी कि 280 करोड़ के करीब समझ लीजिएगा। उसमें से 14 करोड़ रुपये को ही सैंक्शन दिया गया और ये संस्था शुरू करने के लिए आज तक महज 4 करोड़ रुपये दिया गया। 280 करोड़ में से 12 करोड़ सैंक्शन किए और 4 करोड़ रुपये दिए कि तुम ये संस्था स्टार्ट कर दो करके। अब 4 करोड़ के अंदर एक नेशनल लेवल की इंस्टीट्यूट कैसी स्टार्ट होगी, तो हमने इसकी जानकारी निकाले, पूरा रिटर्न के अंदर मंगाए। एक भी वहां पे इस गोपीनाथ मुंडे राष्ट्रीय ग्राम विकास संस्था के अंदर एक भी फुल टाइम स्टाफ नहीं है। तो यूनिवर्सिटी क्या कर रही है कि 10 टेम्पररी स्टाफ को लगाए हैं और बाकी जो है उनको आवरली बेसिस के ऊपर बुलाते हैं। उसमें इतने अच्छे अच्छे कोर्सेज के नाम दिए हुए हैं कि हम ये कोर्स चलाने वाले हैं, वो कोर्स चलाने वाले हैं इसमें। तो अब आप देखिएगा कि 280 करोड़ में से 4 करोड़ रुपये उनके खुद के अपने नेता, जिनकी सरकार महाराष्ट्र के अंदर भी है और केंद्र के अंदर भी है, तो आप इससे अंदाजा लगा सकते हैं। तीसरा, औरंगाबादला जागतिक वारसा शहर म्हणून घोषित होण्यासाठी प्रयत्न। ये कैबिनेट मीटिंग 2016 के अंदर क्यों किया गया कि औरंगाबाद को एक वर्ल्ड हेरिटेज सिटी के दर्जा मिलना चाहिए करके, क्योंकि यहाँ पर मलिक अंबर में 1610 में औरंगाबाद शहर बसाए, फिर यहाँ पर बीबी का मकबरा है, पंचकी है, नहरे अंबरी है, 52 दरवाजे है, सुनेरी महल है और बहुत सारी ऐसी चीजें हैं जिसकी वजह से ये फैसला लिया गया कि हम इसको एक हेरिटेज सिटी का है तो दर्जा दिलाएंगे। अब हमने ये पता किया कि कम से कम ये दर्जा दिलाने के लिए तो कोई पैसा खर्चा नहीं होने वाला है, इसके लिए सिर्फ एफर्ट्स लगने वाले हैं। टूरिज्म डिपार्टमेंट से बात करें तो टूरिज्म डिपार्टमेंट का कहना है कि सर आज तक हमारे को कोई प्रस्ताव इस तरह का आया ही नहीं है। उनका कहना है कि महानगर पालिका ने प्रस्ताव तैयार करना और वो टूरिज्म डिपार्टमेंट को देना, फिर टूरिज्म डिपार्टमेंट उसको ऊपर फॉरवर्ड करता है। तो महानगर पालिका ने आज तक इस शहर को हेरिटेज सिटी का दर्जा नहीं मिला। किसी भी शहर को जब हेरिटेज सिटी का दर्जा मिलता है तो सेंट्रल गवर्नमेंट से हम एडिशनल फंड्स ला सकते हैं फॉर द प्रिजर्वेशन एंड कंजर्वेशन ऑफ हेरिटेज मॉन्यूमेंट्स। सेंट्रल गवर्नमेंट इसके लिए फंड्स देती है। तो सिर्फ घोषणा हो गई, घोषणा होने के बाद आज तक कुछ भी नहीं हुआ है करके। आता कॅबिनेट मीटिंग म्हणजे फक्त औरंगाबादसाठी नसतं, डिव्हिजनसाठी असतं। तो तेर वस्तू संग्रहालयासाठी आता नवीन प्रशस्त इमारत, ये 2016 का फैसला है। आता नवीन प्रशस्त इमारत, अब इसके लिए उन्होंने तेर जो ये है उस्मानाबाद के अंदर, वहां पर एक शासकीय वस्तू संग्रहालयासाठी नवीन इमारत बांधण्याचा निर्णय घेतला कि वहां पर बहुत सारे जो ऐसे आर्टिफैक्ट्स है, मूल्यवान ऐतिहासिक वस्तु है, उसके डिस्प्ले के लिए, उसके कंजर्वेशन के लिए वहां पे उन्होंने ये फैसला लिया कि हम ये बनाएंगे करके। अब हमने सोचे चलिए उस्मानाबाद के अंदर है, कुछ ना कुछ तो हुआ होगा करके। तो फिर हमने पहले टूरिज्म डिपार्टमेंट से बात करें तो बोला हमारे पास नहीं आता है। आर्कियोलॉजी से बात करें, फिर आर्कियोलॉजी वालों ने हमारे को बहुत अच्छी इसकी जानकारी दी। उन्होंने ये बताया है कि हमको 1 हेक्टेयर जगह, कैबिनेट का फैसला होने के बाद 1 हेक्टेयर जगह अलॉट कर दी गई। 2016 के अंदर इसको मान्यता भी मिल गई कि भाई ये अपने को ये यहाँ पर ये बनाने का है। और उसके लिए उन्होंने 15 करोड़ रुपये सैंक्शन किए ये संग्रहालय बनाने का है करके उस्मानाबाद के तेर में। उसके बाद पता चला कि वो जमीन जो है वो वहाँ पे अतिक्रमण है, वो अतिक्रमण निकाल नहीं सकते हैं, वो जमीन बराबर नहीं है। तो अब 2016 का जो फैसला था, अब उसको वही वस्तु संग्रहालय पूरा करने के लिए अब
जो पहले 7 करोड रुपये का प्रस्ताव था, वस्तू संग्रहालयाकरिता 7 कोटी रुपयांची 2000 मान्यता देण्यात, त्यानंतर मुख्य इमारतीकरिता सुधारित 15 कोटीची मागणी करण्यात आली होती। पहले 7 करोड़ रुपये दिए, उन्होंने बोले कि 7 करोड़ के अंदर नहीं बनता है, 15 करोड़ रुपये देना करके, तो 15 करोड़ रुपये का उन्होंने प्रस्ताव भेजे 2016 के अंदर कि 7 करोड़ के अंदर नहीं होगा, इतना बड़ा हमारे को संग्रहालय बनाने का है, इसको एडिशनल फंड लगेगा। आगे कुछ भी नहीं हुआ, सिर्फ जमीन अभी भी पड़ी हुई है। अब उन्होंने रिवाइज उसका ये तैयार करके भेजा है। जो प्रस्ताव 7 करोड़ रुपये का था, आता प्रस्ताव 7 कोटीवरून 28 कोटीवर गेला। 28 कोटी का उन्होंने एक प्रपोजल गवर्नमेंट के पास भेजे है कि अब हमको 28 करोड़ रुपये दो, 28 करोड़ रुपये के अंदर हम ये बनाएंगे करके, यानी कि 2016 का फैसला, अभी तक पैसा कितना लगने वाला है इसी के ऊपर खेल चल रहा है। फिर ये एक मुद्दा है कि जालना परिसर के अंदर, अब जालना के एक मंत्री भी आते हैं, औरंगाबाद जालना एक सीड्स का बियाने का एक बहुत बड़ा सेंटर है, बड़े बड़े हमारे पास सीड फैक्ट्रीज है। तो 2016 के अंदर इन्होंने फैसला किया कि हम 109 करोड़ रुपये खर्चा करके जालना में एक सीड पार्क हम बनाएंगे, 109 करोड़, और उसका उद्देश्य ये था की शेतकऱ्यांच्या उत्पन्नात 600 कोटीपर्यंत वाढ आणि 40,000 लोकांना रोजगार। ये कैबिनेट का डिसीजन है, मैं नहीं बोल रहा हूं। जैसा मोदी जी वहां पे है तो फेंकते रहते हैं, तो यहां पे आके ये लोग 40,000 लोगों को नौकरियां मिलने वाली है करके ये फैसला उन्होंने लिए है। और ये जब सीड पार्क बन जाएगा तो 6,000 कोटींची उलाढाल होना है, 6,000 करोड़ रुपीस की। तो ये सब के लिए अब हमने जब ये पता किए कि भाई क्या हुआ है, आज हालत ये है कि जो हमारा हब हुआ करता था, सीड्स का हब था जालना और औरंगाबाद के अंदर, आज कितने सारे चाहे वो महिको ले लीजिएगा, अजीत सीड्स ले लीजिएगा, और कौन सी तो ये सब ने अपनी अपनी सीड फैक्ट्रीज कहाँ लेके चले गए हैं, महिको, नाथ, अजीत, ये सब बड़े बड़े हैं। और बहुत सारे प्लेयर्स ने अपना इनका सीड मैन्युफैक्चरिंग जो प्लांट्स है, जो यहाँ पे वो एक्सपांड करना चाह रहे थे, वो पूरा वो तेलंगाना लेके चले गए हैं। ये सब बड़ी बड़ी कंपनीज ने तेलंगाना लेके चले गए। हमने सीड कंपनी वालों से बात की है, हमने इनके डिपार्टमेंट के लोगों से बात की कि क्या वजह है। इन्होंने कहा कि यहाँ पर ऐसे कानून बनाए जा रहे हैं कि यहाँ पर कोई रहना नहीं चाह रहा है। सीड कंपनी जिस तरीके से FIR रजिस्टर हो जा रहे हैं, ब्लैकमेलिंग की जा रही है, तो ये सब देखते हुए, यही नहीं जो गवर्नमेंट की महाबीज है, उन्होंने भी अपना प्रोडक्शन बेस जो है वो यहाँ से उन्होंने मध्य प्रदेश के अंदर शिफ्ट कर दिया है। तो जहां पर आपने हमारे को लॉलीपॉप देके गए थे कि 40,000 करोड़ नौकरियां मिलने वाली है, 6,000 करोड़ का उलाढाल होने वाला है, यहां से ऑलरेडी मतलब सीड्स के बहुत सारे, अब उनका कहना है कि हमने कहीं जालना के आगे, बुल्डाना के पास हमने कुछ जगह दिए है करके, लेकिन यहाँ पे सीड कंपनी का कहना यह है कि ये जो सीड पार्क बनाया जा रहा था, वो सीड पार्क का मकसद ये था कि यहाँ पे अच्छे लेवल का है तो साइंटिस्ट लेके आके यहाँ पर उसके ऊपर रिसर्च किया जाए और सीड्स का एक सेंटर बनाया जाए करके। लेकिन कोई भी वहाँ पे जाने के लिए तैयार नहीं है, तो वो वैसे का वैसे ही पड़ा हुआ है, उसके ऊपर कोई काम नहीं हो रहा है। सीड कंपनीज का आज भी कहना है कि अगर औरंगाबाद और जालना के बीच में अगर आप जगह देते हैं तो यकीनन जो कंपनीज वहां पर गई है, वापस गई है, वो दोबारा यहाँ पर आ सकती है करके। तो एक यहाँ पर हमारा जालना वाला मैटर भी जो था वो हाथ से निकल गया है। और दुर्दैव ये है कि जालना के अंदर भी केंद्रीय मंत्री है और राज्य के अंदर भी केंद्रीय मंत्री है। एग्रीकल्चर मिनिस्टर भी जो थे वो अभी तक अब्दुल सत्तार साहब थे जो मराठवाड़ा से आते हैं, और अभी भी जो एग्रीकल्चर मिनिस्टर है धनंजय मुंडे, वो भी मराठवाड़ा से आते हैं। तो क्या उनको ये मालूम नहीं है कि अजीत सीड्स चले गया है, नाथ सीड्स चले गया है, महिको ने है तो तेलंगाना के अंदर एडिशनल अपने प्लांट्स डाल दिया है। म्हणजे आपल्याकडे ग्रोथ नाही, जे पॅरलल ग्रोथ आपल्याकडे व्हायला पाहिजे होती, ते पॅरलल ग्रोथ आता तेलंगाना
आणि मध्य प्रदेशमध्ये आहे. सगळे लोक तिथे चाललेले आहेत. 2016 का एक फैसला है, जात पडताळणीची कारवाई आता जलद होणार. पोलीस उप अधीक्षकांची 21 नवीन पदे भरण्यात येईल. ये 2016 के अंदर ये फैसला लिया गया था. अब 36 जिला निहाय जात प्रमाण पत्र पड़तालनी समितियां, आपको मालूम है कि कास्ट वेरिफिकेशन के लिए कितना लोगों को तकलीफ होती है और कितना लोगों को कितना कई महीनों सालों तक है तो इंतजार करना पड़ता है वेरिफिकेशन के लिए. तो उसमें 2016 के अंदर उन्होंने बोले हैं. अब आज की स्थिति में बताता हूं, पूरे जितने भी पोस्ट हैं इनके, उपायुक्त, संशोधन अधिकारी, पुलिस उप अधीक्षक और पुलिस निरीक्षक. अब पोलीस उप अधीक्षकांची 21 नवीन पदे भरण्याचा निर्णय 2016च्या कॅबिनेट मीटिंगमध्ये घेण्यात आला होता. आजची स्थिती काय आहे मी आपल्याला पूर्ण आकडा सांगतो की मंजूर पदे हे 36 जिल्ह्यामध्ये जे आहे त्याच्यामध्ये 180 मंजूर पदे आहे. 180 पोस्ट आहे. भरलेली पदे किती आहे तर 91 आणि रिक्त पदे किती आहे तर 89 प्लस 3 वेगळे, तो ऑलमोस्ट 50% पदे रिक्त आहे. आणि तुम्ही जे निर्णय घेतला होता कॅबिनेटमध्ये 2016 की पोलीस उप अधीक्षकांची 21 पदे आम्ही भरणार आहे, त्याचा हाल काय आहे की मंजूर जे आहे टोटल 36 पदे आहे त्याच्यापैकी भरलेली फक्त 8 पदं आहे. फक्त 8 पद म्हणजे घोषणा केली गेले पडून. ये सब आपको हम देने वाले हैं. मराठवाड्यातील लातूर, जालना येथील विद्यार्थ्यांची मोठी सोय. राज्यातील अधिकाधिक विद्यार्थ्यांना आता अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळणार. इन्होंने क्या किए थे कि इसका कन्वर्जन करेंगे, जो शासकीय तंत्र निकेतन ITI जो है उसको हम इंजीनियरिंग कॉलेजेस के अंदर कन्वर्ट करेंगे करके, ये इन्होंने 2016 के अंदर फैसला लिया था. 2016 के कॅबिनेट के अंदर काय झालं, घोषणा झाल्यानंतर फक्त 2च म्हणजे रत्नागिरी व यवतमाळ पॉलिटेक्निक कॉलेजचे रूपांतर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये झाले आहे. कुठले आहे ते, रत्नागिरी आणि यवतमाळ. आपला काय हाल तर धुले, जालना, लातूर व सोलापूर या 4ही कॉलेजचे प्रस्ताव आजपर्यंत प्रलंबित आहे. अनेक विद्यार्थी इंजिनिअरिंगच्या शिक्षणापासून, तर मला हे सांगायचं आहे, तुम्ही निर्णय घेतला होता ना की सर्व ITI आम्ही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कन्वर्ट करणार आहे, फक्त 2च झालेले आहे. मग जे प्रस्ताव तुमच्याकडे आलेले आहे त्याच्यावर का बसलेले आहे त्याची उत्तर त्यांनी द्यावे आम्हाला. म्हणजे और खूप सारे हे आहे, पण मी आपल्याला महत्वाचे हे सांगतो कारण हे आपल्याला मी एक PDF मध्ये आम्ही तुम्हाला डिटेल्स पण देणार आहे, तर एक एक मुद्दा तुम्हाला घेता येईल. आता सर्वात मोठा म्हणजे मराठवाड्यात सगळ्यात जास्त दुर्दैवाने आत्महत्या होते. महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्येही सांगता येईल की सगळ्यात जास्त आत्महत्या शेतकऱ्यांचं कुठे होतं तर मराठवाड्यामध्ये होतं. आणि हे एक असा डिपार्टमेंट झालेला आहे की त्याची उच्चस्तरीय आपण ED मार्फत किंवा एक स्पेशल अँटी करप्शन CBIच्या अँटी करप्शन ब्युरो मार्फत त्याची चौकशी केली तर आपल्याला कळेल कि हे सब जमीन के नीचे वाला मामला है. तो जो भी जमीन के नीचे वाला मामला है वो टेबल के नीचे से है तो उसका रिटर्न आते रहते हैं. हे डिपार्टमेंट असा झालेला आहे. आता इरिगेशनवर खूप मोठ्या घोषणा होणार आहे या मध्येही की आपण पाणी लासा आणणार, इथून आणणार, तिथून आणणार. तो मैं आपको देखिए एक 2-3 इरिगेशन के प्रोजेक्ट्स बताता हूं हमारे पास के, और उसकी हालत क्या है. इसके ऊपर भी करोड़ों रुपया खर्च हुआ है करके मुझे बताया गया. कोण ते इंजिनियरला बोला PWDचे कोण असेल ते, कोट्यवधी रुपये अशावधी खर्च करण्यात आले आहे. आता मी आपल्याला काय इरिगेशनच्या बाबतीत बोलतो कारण मी काय सगळ्यात जास्त शेतकऱ्यांना उल्लू बनवण्याचा जे धंदा होणार आहे ते 16 तारखेला आपल्याला दिसेल
की कशा आपण पाणी आणणार आहे, कुठून आणणार आहे, किती पैसे आपण देणार आहे, ते पैशाचा वापर सरकारी काम इसको कहते हैं साहब। तू बरोबर मुसलमानों में आने यहाँ किंवा षडयंत्र दिख रही। मग 2006-07 ला याच प्रोजेक्टला सुधारित शासकीय मान्यता किती पैशाची? 1025 कोटी रुपये। मग तृतीय सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली 2014-15 ला किती रुपयाची? 2342 कोटी रुपये। म्हणजे ते 24 कोटी रुपयाचा प्रकल्प होता। 2016 ला त्याची प्रशासकीय सुधारित प्रशासकीय मान्यता होती 2342 आणि आता जेव्हा कॅबिनेट मीटिंग होणार आहे त्याचा प्रस्ताव येणार आहे ते किती रुपयाचा? तर 3070.52 कोटी 3070 crores and 52 lakhs। म्हणजे 1978 ला सुरू झालेली हे स्कीम 24 कोटीची आज याचा निर्णय मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री इतका अभिमानाने सांगेल की बघा आम्ही मराठवाड्यासाठी काय करत आहे। तर सुधारित मान्यता देण्यात येणार आहे 3070 कोटी रुपयेची। आणि आजही हे प्रकल्प कधी पूर्ण होणार याची माहिती कुणालाही नाही आहे। बहुतेक सरकार जेव्हा जाईल तिच्या अगोदर ते पुन्हा एकदा सुधारित हे करेल। तसाच प्रकारे मराठवाडा विभागातील 45,000 हेक्टर क्षेत्राचा समावेश नांदूर मधवेश्वर प्रकल्पाचा 2210 कोटी रुपये किमती सुधारित प्रशासकीय मान्यता हे पण 2016 ला देण्यात आली होती। कोणत्या प्रकल्पाला? नांदूर मधवेश्वर प्रकल्प। याची सगळी माहिती जी आहे ते कुठे कधी सुरू झाली होती, किती पैसे सुरुवातीसाठी लागणार होते। आता याच्यासाठी ही नवीन सुधारित प्रस्ताव या कॅबिनेटमध्ये याच्या बाबतीत देण्यात येणार आहे। त्याची किंमत असणार आहे 3000 कोटी रुपये। 3000 कोटी रुपयेचा हे प्रस्ताव या कॅबिनेटमध्ये घोषणा करणार आहे आणि आपण खूप टाळ्या वाजवणार आहे की बघा आपल्या पाणीसाठी आपण। आणि हे इनिशियली जेव्हा स्टार्ट झाली होती तर 280 कोटी रुपयाची होती, आता 3000 कोटी रुपयाचा प्रस्ताव हे देण्यात येणार आहे। तिसरा म्हणजे हे मराठवाड्यासाठी खूप महत्वाचं आहे। कृष्णा मराठवाडा प्रकल्प टप्पा 1 पूर्ण करण्यासाठी 4817 कोटी रुपये याचाही नवीन प्रस्ताव येणार आहे। आता याच्यामध्ये पाणी किती आपल्याला मिळणार आहे, कितीचं आश्वासन देण्यात आलेलं आहे आणि जे इरिगेशनचे ऑफिसर ज्यांच्या सोबत मी बसलेलो आहे आणि ते पण खूप चिंतित होते की कशा प्रकारे आज याचा पैशाचा विल्हेवाट होत आहे। त्या पैशाचा एका अधिकाऱ्यांनी सांगितलं की साहेब जे पैसा याच्यासाठी आपण डिक्लेअर करत आहे त्याचा 50% ही खर्च झाला, 50%, तर मराठवाड्याच्या पाणीची समस्या पूर्णपणे संपून जाईल। आता नवीन हेच इरिगेशनसाठी नवीन टेंडर्स काढण्यात आलेले आहेत आणि मी प्रामाणिकपणे बोलतो, लोक नाराज होतील, लोकप्रतिनिधी माझ्यावर नाराज होतील की तुम्ही आमची कशाला पूल एका तालुक्यामध्ये 350 कोटी रुपयेचे टेंडर्स निघालेले आहेत एका तालुक्यामध्ये। सगळे तालुके जे आहे ना, सगळ्या तालुक्यामध्ये एका तालुक्यामध्ये आता त्याची सगळ्या तालुक्यामध्ये हे टेंडर्स निघालेले आहे। आता तिकडचे एक राजनैतिक पक्षाचे नेते आहे, आमदार आहे,
त्यांनी सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की या 350 कोटी रुपयाचे जे काम आहे ते फक्त माझे ठेकेदार करतील आणि कोणी बाहेरचा आला तर आम्ही त्याचे हातपाय तोडून टाकू. अशा प्रकारची दमदाटी एका अधिकाऱ्याला एका आमदारांनी केलेली आहे. 350 कोटी रुपयाचे आणि रिटर्नमध्ये 15% त्यांना द्यायचं आहे. आता तुम्ही याच्या बाबतीत विचार करा की हे जे पैसे आलेले आहे, मी तर माझ्या वतीने सांगतो, जे ठेकेदाराला प्रामाणिकपणे काम करायचे आहे तुम्ही कोणत्याही आमदाराला घाबरण्याची आवश्यकता नाही. माझ्याकडे या, टेंडर भरा, रितसर काम करा, तुला सुरक्षा देण्याची जबाबदारी माझी असेल. कारण अशाच प्रकारे हेच नेते मंडळींनी आज मराठवाड्याची वाट लावलेली आहे. शेतकरी मरत आहे तरीही त्यांना 15% पैसे पाहिजे. हे किती दिवस आपण सहन करणार? किती दिवस आपण गप्प बसणार? मंत्र्यांना माहित नाही आहे का की काय काय चाललेलं आहे का इथे? मग फक्त घोषणा करायची 4,000 कोटी, 5,000 कोटी, 3,000 कोटी रुपये. मी तर जे कॉन्ट्रॅक्टर्सला प्रामाणिकपणे काम करायचे आहे, मी तुम्हाला संरक्षण देण्याची जबाबदारी घेतो. तुम्ही टेंडर भरा आणि कोणी दमदाटी करत असेल तर माझ्याकडे या. जे भाषा त्यांना करते आणि जे भाषा त्यांना इस्तेमाल करायची आहे ते आम्हीही करू. कारण शेतकऱ्याला आपण मरण्यासाठी सोडणार नाही. तुमच्या या 10%, 15%च्या नादीमध्ये काय काय आज मराठवाड्याचा हाल झालेला आहे आणि त्याची हिंमत बघा. अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की कोणीही भरलं तर आम्ही त्याचे हातपाय तोडून टाकू. मग ते अधिकारी मला सांगत होतं की साहेब, याच्यापैकी त्यांनी 50% ही प्रामाणिकपणे काम केलं तर खूप मोठी समस्या हल होते. तुम्ही सांगा. ते सगळ्या टेंडर्सची सगळ्या कॉपी आपल्या डॉक्युमेंट्स आपल्या डॉक्युमेंट्समध्ये मी हे देतो आहे. गंगापूर आणि वैजापूरचे, गंगापूर, वैजापूर आणि पैठण, गंगापूर, वैजापूर आणि पैठण या तिघांचे मिळून, म्हणजे असं नाही आहे की आपल्याला माहित नाही आहे किंवा मुख्यमंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना किंवा त्यांचे जे मंत्री आहेत त्यांना हे माहित नाही आहे, असं नाही आहे. आता त्याच्या बाबतीत अगर समजा मुख्यमंत्री प्रामाणिक असेल, उपमुख्यमंत्री प्रामाणिक असेल तर त्यांनी आपल्या ऑफिसर्सची मीटिंग घ्या. नाहीतर ते प्रामाणिक आहे आणि तुम्हाला काही हफ्ते त्याच्यामधून मिळत नाही तर तुम्ही हे जे इरिगेशनचे सगळे प्रोजेक्ट्स आहे ते सगळे प्रोजेक्ट्सची अँटी करप्शन ब्युरो सीबीआयच्या मार्फत किंवा एन्फोर्समेंट डायरेक्टोरेटच्या मार्फत आपण याची सगळ्याची चौकशी लावणार आहे का? नाहीतर माझा थेट आरोप आहे की जे तुमचे आमदार 15% या ठेकेदाराकडून घेत आहे, शेतकऱ्यांचा जीव गेला मेला चालेल पण आपले पैसे आपल्याला मिळायला पाहिजे, या उद्देशाने हे जे काम चाललेलं आहे. तुम्हाला तुमचा पर्सेंटेज त्याच्यामध्ये मिळत आहे म्हणून तुम्ही गप्प बसलेले आहे. नाहीतर तुम्ही याची इन्क्वायरी लावा, तुम्हाला सगळं काही कळेल की कशा प्रकारे 28 कोटीची स्कीम आज 13,500 कोटी रुपयेपर्यंत एक स्कीम गेलेली आहे. 13,500 कोटी रुपयेपर्यंत. म्हणजे असे किती स्कीम्स आहे? म्हणजे काय आहे की एकदा आपण भाषणामध्ये की मराठवाड्याला शेतकरीच्या आत्महत्या होत आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये एका महिन्याचं बोलतो मी, मराठवाड्यातले 99 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे एका महिन्यामध्ये. म्हणजे 100 पकडा तुम्ही एका महिन्यामध्ये. मग हे मुख्यमंत्र्यांना माहित नाही आहे, उपमुख्यमंत्र्यांना माहित नाही, इकडच्या स्थानिक मंडळींना माहित नाही आहे. मग एकदा अधिकाऱ्यांसोबत बसा आणि विचारा की एका आमदार असा कसा म्हणू शकतो की माझ्या एरियामध्ये कोणी काम करायला आले त्याला हातपाय तोडून टाकू. आणि थेट आरोप करतो ना मी खासदार, नाही तर चॅलेंज करा मला, नाही तर तुम्ही पत्र द्या. तुमच्यामध्ये प्रामाणिकता असेल तर तुम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र द्या की जे इरिगेशन स्कीम्स आहे
त्याची चौकशी अँटी करप्शन ब्युरोच्या सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन सीबीआयच्या अँटी करप्शन ब्युरो मार्फत हे करावं. आपल्याला कळेल की काय सध्या स्थिती आहे का. हे सगळे डॉक्युमेंट्स मी आपल्याला देत आहे. आणि मला हे दुर्दैवाने हे सांगायचे आहे की या कॅबिनेटमध्ये ही अनेक सारे घोषणा होणार आहे, कारण त्यांना माहीत आहे की आपल्याला इलेक्शनमध्ये जायचं आहे आणि इलेक्शनमध्ये जाताना आपल्याला लोकांना खुश करायचे आहे. मी तर असं म्हणणार आहे की औरंगाबाद शहराला पाणी मिळालेलं नाही आहे. मला देवेंद्र फडणवीस साहेबांचा ते मोर्चा आठवतो ज्याच्यामध्ये कराड साहेबही आले होते, दानवे साहेबही आलेले होते आणि त्यांची महिला नऊवारी साडी घेऊन हंडा घेऊन असे खूप डान्स करत होते. आता तुम्ही येत आहे तर औरंगाबाद शहराला आतापर्यंत पाणी मिळालेलं नाही आहे. एका कार्यक्रम होऊ द्या असं तसंच. पाण्याची चिंता होती ना देवेंद्र फडणवीस साहेब की शहराला पाणी मिळत नाही, 8-8 दिवसानंतर पाणी मिळत आहे. मग एक मोर्चा तुमच्या नेतृत्वात आम्ही पण सहभागी होऊ, तुम्ही पण डान्स करा. कारण काय आहे, उल्लू बनवण्याच्या धंद्याची एक लिमिट असतं. जेव्हा विरोधात होतं आले होते ना इथे, नवीन नवीन हंडे तुम्ही वाटलं होतं का नाही वाटलं होते आपल्या कार्यकर्त्यांना. तुमची महिला मंडळी जे होती ते असं डान्स करत होते की मला ते डान्स बघून असं वाटलं होतं की अरे शहराला पाणी आलेलं आहे. ते फक्त हंडे त्यांना मिळाले होते म्हणजे इतके उत्साही झाले होते की ते खूप डान्स करत होते. त्याचे व्हिडिओ माझ्याकडे आहे. कोणीही महिला असं हे बोलू नका की आमच्या बाबतीत कशात तुम्ही बोलतो आम्ही डान्स केलेला आहे. तुमचा व्हिडिओ आहे माझ्याकडे. कशा लावणी हे करत होते तुम्ही सगळं. फक्त हंडा मिळालेला होता, फुकटाचा एक हंडा मिळालेला होता तर इतके खुश झाले होते. आता देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही येत आहे ना, पाण्याची चिंता आहे ना, तर एक मोर्चा काढा ना तुम्ही. त्याच्यामध्ये आम्हीही सहभागी होऊ, बघू तुम्हाला. पाण्यासाठी तुम्ही केलं होतं ना, मग मिळालं का पाणी. सत्तेमध्ये आले की गप्प बसायचे. तो ये सारी चीजें हैं. एक आखिरी का मुद्दा जो हम समझते हैं कि थोड़ा सा नहीं, आदर्श का नहीं, आदर्श का हमारा मोर्चा निकलने वाला. क्या मोर्चा है ना हमारा, बिल्कुल मोर्चा है हमारा. गनिमी कावा कोण आहे ते आमचे प्रांत गनिमी कावा मलाही माहित नाही होतं. तर सीपी साहेबांनी विचारलं की साहेब ते गनिमी कावा कधीचं होतं करते. मी म्हटलं मी तुम्हाला बोललो तर तुम्ही मला देणार काय परमिशन. दुसरा एक मैस्मालसाठी आपल्यालाही माहित असेल, मैस्मालसाठी किती कोटी रुपये देण्यात आले होते. 453 कोटी रुपये देण्यात आले होते. आता एकदा हे सगळे लोक आलेले आहे, आमच्याकडे खूप चांगला हिल स्टेशन आहे. मी त्यांना विनंती करतो आपल्या गाडीमध्ये मैस्माल पर्यंत जाऊन बघा तुम्ही. 453 कोटी रुपये देण्यात आले होते. 453 कोटी रुपये 2016ला देण्यात आले होते मैस्माल डेव्हलपमेंटसाठी. आणि त्याचाही खूप गाजाबाजा करण्यात आला होतं की काय काय आपण तिथे आणणार आहे. ऍडव्हेंचर स्पोर्ट्स आणि हे ते. रस्ता बघा किती चांगला झालेला आहे. आजपर्यंत काय झालेलं आहे 453 कोटीपैकी तर फक्त 5 कोटी रुपयांची प्रशासकीय इमारत बांधण्यात आलेली आहे. मग औरंगाबाद विमानतळाचं विस्तारीकरण हे होतं. तर हे सगळे मुद्दे जे आहे ना खूप आम्ही त्याच्यावर स्टडी केलेली आहे. आणि स्टडी करून हे सगळं अधिकाऱ्यांशी बोलून आम्ही हे बाहेर काढलेले आहे. एक मुद्दा जे राहिलेला आहे ते रेल्वेच्या संदर्भात. उद्या आम्ही रेल्वेच्या संदर्भात आपल्याला सांगतो की वैष्णव साहेब जे केंद्रीय मंत्री आहे रेल्वेचे, रावसाहेब दानवे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी मराठवाड्याला कशा रेल्वेच्या बाबतीत उल्लू बनवण्याचा धंदा केलेला आहे पुराव्यासहित त्यांच्या व्हिडिओच्या स्टेटमेंट सहित मी आपल्याला त्याची जानकारी देणार आहे. कारण हे खूप मोठं होतं तर मी म्हटलं की रेल्वेच्या बाबतीत मी तुम्हाला पुरावे सहित तुम्हाला देतो. आणि माझी अपेक्षा हेच आहे की आपण याला चांगलं कव्हरेज दिलं तर मराठवाड्यासाठी काही प्रामाणिकता असेल. आणि माझी एक विनंती आहे की नवीन घोषणावर तुम्ही विश्वास ठेवू नका. ते सगळं इलेक्शनच्या कॅम्पेनिंगची स्ट्रॅटेजी असणार आहे. त्याच्यामध्ये काहीही साध्य होणार नाही.
फक्त त्यांना हे सांगा जे तुम्ही पूर्वी 7 वर्षापूर्वी घोषणा केली होती त्याचेही बाबतीत आम्हाला बोला की काय काय झालेले आहे, आम्हाला नवीन काही नाही पाहिजे. तर आपले काही प्रश्न असतील. 19 में आप एमपी बने, अब 6 महीने बाकी है, बहुत लास्ट में. देखिए साहब, इसमें क्या है, ये ज्यादातर जो है स्टेट से रिलेटेड है और स्टेट कैबिनेट के डिसीजन है ये, तो उसमें मुझे केंद्र के अंदर वहां पे बहुत नहीं. देखिए, हम जितना भी इसको हाईलाइट करने का है, हम इसके अंदर ज्यादा से ज्यादा ये मांग कर सकते हैं कि आप मराठवाड़ा के जितने भी इरिगेशन के प्रोजेक्ट्स हैं इसके अंदर पैसों की लूट हो रही है, और अगर गवर्नमेंट भ्रष्टाचार मुक्त भारत अगर देखना चाहती है तो इसकी इंक्वायरी सीबीआई के एंटी करप्शन विंग से करवा ले या एनफोर्समेंट डायरेक्टोरेट से, इसके पूरे जितने भी इरिगेशन के प्रोजेक्ट्स हैं इसके जरिए आप करवा ले करके ये मांग हम रखेंगे पार्लियामेंट.